आणि आजोबाला म्हणजे मातीचं मडकं. आपल्या घरात खायचं झालं म्हणजे गरम गरम पदार्थ, आणि आजोबाला म्हणजे शिळ करपलेलं कच्च. त्याला पटायचं नाही ते. मुलगा म्हणाला, आजोबा हे असं का? आता माझं प्रारब्धच असं बेटा, काय करू? नाही म्हणे, मी एक तुम्हाला युक्ती सांगतो, ते करा म्हणे. पोरग फार हुशार होतं ना. एक एक लेकर फार हुशार असतात. काल रात्री चक्री भजनामध्ये आपण पाहिलं असेल, ते छोटस बालक किती गोड नाचू लागलं, परमेश्वराचं रूप दिसू लागलं महाराज. किती तालात नाचत. काही काही लेकरच चांगले असतात महाराज. लेकरू हुशार होत. ते म्हणाला, आजोबा मी सांगतो तसं करा. आणि त्याप्रमाणे सांगितलं. दुपारच्या वेळी त्या आई वडिलांना बरोबर घेऊन ती लेकरू आला, आजोबाकडे चला, आजोबाकडे चला. बसल्यानंतर गप्पा सुरू केल्या. गप्पा करता करता म्हाताऱ्याला तहान लागली. पाणी घेण्याकरता म्हणून तो माठ उचलला, आणि उचलता क्षणी हातातून निसटला आणि ठो म्हणून फुटला माठ. फुटल्याबरोबर तो नातू उठला की ताडकन आजोबाच्या गालात दिली. काही झालं तर पोरगच आहे शेवटी. पोराला वाईट वाटलं, हे माझ्या वडिलाला का मारतोस तसं? तेवढे म्हाताऱ्याला कळू नये का? अक्कल नसावी का? काय कळू नये का? हा माठ फोडला, अरे फोडला तर काय झालं, दुसरा नवा आणू ना. असं कसं म्हणता बाबा? अहो, हा फोडला नसता तर हाच माठ तुमच्या कामाला आला नसता का? आता मला तुमच्या करता नवा आणावा लागेल आणि पैसा खर्च करावा लागेल. पोरानं पायच धरली पोराची. आम्ही जर आई वडिलांची सेवा केली तर पुढे आमची पोरं सेवा करणार आहेत महाराज. नाहीतर आम्ही जर अशीच दशा केली ना तर असंच पुढे आमचे पोरं करणार आहेत. या करता तरी निदान आई वडिलांची सेवा करा. भगवंताची सेवा आहे, आई वडिलांची सेवा. आज मला खरंच आनंद वाटतो. आणि मी या पाटील परिवारातल्या या तरुण मुलांना अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. नवे हात जोडून या सगळ्यांना नमस्कार करतो महाराज. या कर्तव्याबद्दल त्यांनी फार सुंदर सोहळा केलेला आहे. आई वडिलांचा मातृगौरव, पितृगौरव. हो, ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी लहानाचं मोठं केलं, ज्यांनी ज्ञान दिलं, ज्यांनी वाढवलं, तळहातातल्या फोडासारखं वागवलंय महाराज आईने आम्हाला. घासातला घास खाऊ घातलाय आईने आम्हाला. किती प्रेम केलंय आईने. लहानपणी आम्हाला काही कळत होतं का? नाही महाराज, पण आई किती कौतुकानं खाऊ घालते. हे पचत नाही माझ्या बाळाला, हे खाऊ घालायचं. किती प्रेम आहे महाराज. ते प्रेम विसरलो आम्ही, म्हणून आज कुटुंब व्यवस्था राहिली नाही महाराज. भावाभावात प्रेम नाही, माता पित्यात प्रेम नाही, पुत्रा पुत्रात प्रेम नाही, बंधू बंधूत प्रेम नाही. पण इथे विशेष मला वाटलं आमचं मूळ चांगलं इथलं. शुद्ध बीजापोटी रसे फळाला गोमटी. मुळामध्ये आमचे सखाराम पंत आणि सीताराम पंत दोघेही पाटील बंधू आदर्श आहेत महाराज. कुठं कीर्तनामध्ये कथेमध्ये हार घालायचा झाला, हा भाऊ म्हणतो तू हार घाल, तो म्हणतो तू हार घाल. म्हणजे मोठेपणा दुसऱ्याला द्यायचा. कार्य आपण करायचं पण त्याचं फल बंधूला द्यायचं. रामायणाचा हा आदर्श आहे महाराज. भरतजी रामाला म्हणतात माझा राम राजा आहे, त्यानंच राज्यावर बसावं, गादीवर बसावं. आणि राम म्हणतात माझ्या भरतानं गादीवर बसावं. याला बंधू प्रेम म्हणतात महाराज. हो, आज हे पाहायला मिळत नाही. आदर्श प्रेम आहे महाराज इथे, बंधूचं प्रेम. पुढे पुत्र सुद्धा तसेच आदर्श आहेत. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा सोहळा. माता पित्यांचा गौरव, पूजन, तुलादान. आई वडिलांच्या बरोबर तुलादान करून ते धान्य. ज्या ठिकाणी वेदाचं अध्ययन चालतं, 40-50 विद्यार्थी विनामूल्य जिथे शिक्षण चालतं, असे आमच्या पूज्य श्री बाबांनी ज्या संस्थेची स्थापना केली, श्री चतुर्वेदेश्वर धाम, जिथे 4ही वेदाचं अध्ययन चालतं, अशा पवित्र ठिकाणी ते दान देण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. माता पित्याचा सत्कार त्या ठिकाणी करत आहेत. असं पवित्र कर्म आता थोड्याच अवधीमध्ये या ठिकाणी होणार आहे. म्हणून त्या देव दुर्लभ नयनरम्य असा सोहळ्याचा वेळ खर्च न करता थोडक्यामध्ये राहिलेलं आपण कथानक पाहूया. तत्पूर्वी थोडस भजन करूया आणि नंतर राहिलेली कथा पाहून पुढचा कार्यक्रम नंतर होईल. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. अतिशय सुंदर सुयोग्य पद्धतीनं आयोजन करून अनेक साधू संत महंत या यज्ञामध्ये आले. कथा, कीर्तन, प्रवचन, भजन, चक्री भजन आदी आदी अनेक सुंदर सुंदर कार्यक्रमांचं आयोजन, अन्नदान, साधू संत, वैदिक विद्वान ब्राह्मण यांचे सत्कार, सन्मान आदी आदी सुंदर अशा प्रकारे अत्यंत प्रेमानं या पाटील मंडळींनी या ठिकाणी आयोजन केलं. आणि या महान ज्ञान यज्ञामध्ये मलाही सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांना, या परिवारांना धन्यवाद देतो. तुम्ही सुद्धा सगळे श्रोते मंडळी
रुई, अनगा, हगदळ, गुगदळ, वरवटी वगैरे आजूबाजूचे काही इतर श्रोते अहमदपूरहून आले, अनेक ठिकाणाहून श्रोते आले आणि इथे येऊन शांत चित्तानं तुम्ही 7 दिवस बालमुखातून कथा ऐकली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांना मी धन्यवाद देतो. आणि भगवंताच्या कृपेनं असंच उत्तरोत्तर आपणा सर्वांना भगवंताच्या कथेचं, नामाचं, भक्तीचं प्रेम मिळावं अशी मंगलमय कामना या ठिकाणी भगवंताच्या चरणी करतो. पुनश्च एकदा सर्वांनाच वंदन करून झालेली सेवा गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करतो. धर्मप्रेमी श्रीमान प्रकाशराव पाटील, प्राध्यापक अभय कुमार पाटील, ॲडव्होकेट सुहास कुमार पाटील, ज्याला आम्ही प्रेमानं बबन म्हणतो, छोट्याशा वयामध्ये पण धडपड खूप केली लेकरानं. दिवस रात्र न पाहता, शरीराचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता या सगळ्या मंडळींनी, आमच्या तात्यांच्या सुनांनी, सगळ्या माता भगिनींनी सुद्धा अहोरात्र, अहो शहरमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी राहणारे लोक पण या जंगलामध्ये हे दगड ठेसा खात पण अत्यंत प्रेमानं, केवळ शारीरिकच कष्ट नव्हे तर तितकंच अंतःकरणात प्रेम ठेवून त्या प्रेमानं सेवा केली. भगवंताच्या कृपेनं सगळ्यांचं कल्याण व्हावं. ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांचं तर कल्याण आहेच आहे, पण ज्यांनी नाही केली त्यांचं सुद्धा कल्याण भगवान करो. सर्वांचं कल्याण करो, सर्वांना सद्बुद्धी हो, सर्वांच्या हृदयात एकमेकाबद्दल प्रेम भाव वृद्धिंगत हो, सर्वांच्या हृदयात भगवंताच्या कथेचं, नामाचं प्रेम जडो निर्माण होवो अशी मंगलमय प्रार्थना करतो. आणि आमच्या पाटील परिवारांना, तात्यांना अशी विनंती करतो, आमच्या काकूंना सुद्धा, की 7 दिवसामध्ये आमच्याकडून काही न्यून अधिक झाला असेल, चुकला असेल तर उदार अंतःकरणानं क्षमा करावी आणि सेवा गोड करून घ्यावी. आता पुढे हडोळतीला आजच कथा सुरुवात असल्यामुळे, जाण्याची घाई असल्यामुळे मी पुढच्या प्रोग्रामला, उद्याच्या काल्याच्या कीर्तनाला मी उपस्थित राहू शकत नाही, याबद्दल क्षमा याचना करतो. यानंतर ग्रंथपूजा झाल्याबरोबर माता पित्याची पूजा होईल, त्यानंतर तुलादान होईल आणि नंतर मग बाकीचा विधी होईल. कारण असं काही नाही की होम हवन झाल्यानंतरच तुलादान करावं, भागवत कथा झाल्यानंतर सुद्धा तुलादान करतात, हा विधी होतो. आम्हा सर्वांना डोळे भरून हा मंगलमय सोहळा पाहायचा आहे. आम्ही एकदा उठून गेल्यानंतर पुन्हा तुम्ही जर कराल तर आम्हाला काही पाहायला मिळणार नाही. आमच्या हृदयात आतुरता आहे की आमच्या तात्यांचा, आमच्या सीताराम पंतांचा होणारा सोहळा आम्ही सुद्धा पाहावा. म्हणून इथे पूजा झाल्याबरोबर अगोदर तुलादान होईल आणि मग धार्मिक विधी होईल. असो, झालेली सेवा भगवंताच्या चरणी निवेदित असो. आता आपण सगळेच जण थोडं हातानं टाळी वाजवूया आणि मुखानं भगवंताचं नाम घेऊया. का म्हणाल तर शास्त्रामध्ये असं आहे की सप्ताह चालल्यानंतर एकदा बसल्यानंतर बसलेली जागा उठू नये बरं का, एक आसन घालावं. बर, नुसती बसलेली जागा उठवायची नाही असं नाही, तर झोप सुद्धा आली नाही पाहिजे कथा ऐकताना. झोप घेणं म्हणजे ब्रह्महत्येचं पाप आहे बरं का. कथेमध्ये बडबड करू नये, आणि बडबड जर केली दुसऱ्याच्या कथेमध्ये विघ्न आणल्याचं पाप लागतं. कथेमध्ये डुकल्या घेऊ नयेत, बडबड करू नये, उठू नये, पण निदान बाकीच्याला नाही, कार्यकर्त्याला तरी उठावंच लागतं महाराज. मग दोष घडतो. मग घडलेला दोष तो परिहार होण्याकरता संतांनी एक उपाय सांगितलाय, सोपा उपाय. हातानं टाळी वाजवा आणि मुखानं थोडं भगवंताचं नामस्मरण करा, सगळे दोष नाहीसे होतात आणि यज्ञ परिपूर्ण होतो महाराज. तुम्ही उठला असलात, बडबड केलेली असली, नाही डुकली घेतली, अहो डुकली काय, गाढ जरी झोप घेतली असली कथेमध्ये तरी तो दोष राहत नाही, निघून जातो, पण नामस्मरण केल्यानं बरं का. म्हणून हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं नाम घ्यायचं. राहून गेलं आमचे स्नेही परम आदरणीय मामा, त्यांना वेगळ्याच नावानं हाक मारतात इकडे, पण मी मामा म्हणतो, आमच्या बहिणीचे मामा आहेत ते. त्यांनी अत्यंत प्रेमानं 7 दिवस या ठिकाणी मला सहयोग दिला, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांच्या चरणी वंदन करतो. तसेच हरिभक्ती